ओली सिटी पब्लिक स्कूलच्या ऑनलाईन क्लासमध्ये इयत्ता 8वीच्या मुलांना तुमचं स्वागत आहे। आज आपण पत्रलेखन बघणार आहोत। पूर्वीच्या काळी संदेशवहन म्हणजे काय? मेसेज पाठवणे। संदेशवहन वहन म्हणजे घेऊन जाणे आणि वाहन म्हणजे गाडी, फक्त एक कानाचा कसा फरक पडतो। मग संदेशवहनाचे प्रभावी साधन होते म्हणजे पूर्वीच्या काळी पत्रलेखनानेच पत्र लिहूनच एकमेकांना आपली ख्याली खुशाली निरोप, संदेश म्हणजे निरोप पाठवले जायचे। पण आताचे जे आधुनिक काळ आहे की आपण मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, सगळं काही ऑनलाईन आहे, मेसेज आपले जातात। तर या काळात सुद्धा पत्रलेखन ही आवश्यक गोष्ट आहे। आपल्याला कुठे काही मागवायचं असेल, काही तक्रार करायची असेल, तुम्ही अजून लहान आहात, बाहेरच्या जगाशी संबंध आलेला नाही, पण कुठेही काही आपल्याला काही पाहिजे असेल तर तिथे अर्ज करावा लागतो। मग हाच पत्रलेखनाचा प्रकार। मग हे पत्रलेखन आधुनिक काळानुसार कसं करायचं, कसं लिहायचं पत्र, हे आपण आज बघणार आहोत। आता पत्रलेखन हे दोन प्रकारचं असतं, औपचारिक आणि अनौपचारिक। आतापर्यंत आपण अनौपचारिक पत्र लिहित आलेलो आहोत, म्हणजे आपल्या नातेवाईकांना, काका, मामा, दादा, आई वडील, मित्रमैत्रीण, हे असे। औपचारिक पत्र म्हणजे त्याच्यात जे तिराहित असतात, जे आपल्या ओळखीचे नसतात, अशा लोकांना आपण पत्र लिहितो। मग त्याच्यामध्ये येतं अभिनंदन पत्र, मागणी पत्र, विनंती, तक्रार। म्हणजे एखाद्या बाहेरच्या कोणाचं आपण एक एक प्रकार बघणार आहोत। तिराहित व्यक्ती आहे त्यांचं अभिनंदन, मागणी, आपल्याला कोणत्या वस्तूची गोष्टीची मागणी करायची असेल तर ते, विनंती, आमच्या विनंतीला मान देऊन या वगैरे, कोणाला आमंत्रण द्यायचं असेल तर, किंवा तक्रार की आम्ही या गोष्टी मागवल्या होत्या पण त्याच्यामध्ये हा फॉल्ट निघाला, खराब निघालं, तर त्याची तक्रार करणारं पत्र। आता आपण एक साधारण पत्राचा आराखडा बघू। आराखडा म्हणजे फॉर्मॅट, की कशा पद्धतीने पत्र लिहिलं गेलं पाहिजे। सगळ्यात पहिली दिनांक येणार सगळ्यात वरती। आता इथे माझं हे पान आहे, मग या पानावर समासाला लागूनच तुम्ही जर का एक नजर फिरवली तर दिसेल की समासाला लागूनच सगळं लिहिलेलं आहे। मग दिनांक, प्रतीची वेलांटी पहिली असणं आवश्यक आहे, म्हणजे ज्याला आपण पत्र लिहित आहोत त्याचं नाव, पत्ता, विषय, आपल्याला जे काही मागणी आहे, तक्रार आहे, जे काही लिहायचं आहे ते, त्याच्याखाली एक ओळ सोडून, हा फॉर्मॅट आपण वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे। त्याच्याखाली एक ओळ सोडून माननीय महोदय, मग आपला जो काही विषय आहे तो, आणि सगळ्यात खाली आपला किंवा आपले विश्वासू, आपला पत्ता, आणि खाली आपला ईमेल ID असणं आवश्यक आहे। या पद्धतीने हा पत्राचा नमुना आहे। आता पत्र कसं लिहायचं ते आपण बघू। उदाहरणादाखल एक पत्र घेऊत आपण। पुस्तकांची मागणी करणारे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहा। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा एक मॉनिटर असतो, त्या नात्याने आपल्याला शाळेसाठी, आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे कोणासाठी आपण पुस्तकं मागवणार आहोत, हे पत्र लिहितो शाळेसाठी। तर आता पत्र बघूत आपण। आता हे जे पत्र मी फळ्यावर लिहून दिले, हे प्रत्येकाने आपल्या वहीत लिहून घ्यायचे। आपल्याला विषय काय आहे? पुस्तकांची मागणी करणारे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहा। मग आपण जो फॉर्मॅट बघितला, पत्राचा जो नमुना बघितला, त्याच्यानुसार काय आहे? सुरुवातीला दिनांक 24 एप्रिल। आता आपण जरी डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये हे पत्र लिहित असलो तरी आपल्याला हा विचार करायचा आहे की पुस्तकं शाळेसाठी मागवायची आहेत आपल्याला, मग साधारण कोणती तारीख असली पाहिजे, त्या पद्धतीने आपण लिहायचं आहे। दिनांक लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आहे। मग प्रती, व्यवस्थित नीट ऐकून हे पत्र लिहून घ्या। दिनांक लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आहे। मग प्रतीची वेलांटी पहिलीच असली पाहिजे, कारण प्रतीची दुसरी वेलांटी म्हणजे क्वांटिटी असा अर्थ होतो। आता व्यवस्थापक म्हणजे जे ते पुस्तकालय चालवत आहेत तो व्यक्ती। अभ्यासू पुस्तकालय, या पुस्तकालयातून आपल्याला पुस्तकं मागवायची आहेत। कुठे आहे हे? शिवाजीनगर, नांदेड, म्हणजे या पुस्तकालयाचा आपण पूर्ण पत्ता लिहिला। विषय, पुस्तकांची मागणी करणे बाबत, याच पद्धतीने आपल्याला विषय लिहायचा आहे। बाबत, माननीय महोदय,
पुन्हा एक ओळ सोडली. मी बालविकास विद्यालयाची किंवा विद्यालयाचा, आता इथे आपण इमॅजिनरी शाळा घेतली आहे. सगळं आपल्याला इमॅजिनरी घ्यायचं आहे, आपल्या मनाने नावं टाकायची आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व मुख्याध्यापकांच्या परवानगीने, म्हणजे आधी माझी ओळख करून दिली की मी कोण आहे. मग आता कोणाकडनं हे पुस्तकं मागवत आहे? शाळेसाठी मी मागवत आहे. मग मी माझ्या मनाने मागवू शकेन का? नाही. तर मुख्याध्यापकांच्या परवानगीने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. मुख्याध्यापकांनी परवानगी दिली म्हणून मग मी माझ्या मनाने पुस्तकं मागवली का? नाही. तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडून खालील पुस्तकं मागवत आहे. हा झाला आपला परिचय. आता इथे परिच्छेद बदलवतोय आपण. मग परिच्छेद बदलवताना एक ओळ सोडायची आहे आणि पुन्हा समासापासून लिहायला सुरुवात करायची. इथे आपली पद्धत आता बदलवायची आहे. हे बोर्डाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला सांगत आहे. दरवर्षी आम्ही आपल्याकडून पुस्तके मागवतो. ती आम्हाला योग्य दरात, दर म्हणजे किंमत, योग्य दरात व व्यवस्थित मिळतात. आताही आपण पुस्तकांवर योग्य सूट द्याल. सूट म्हणजे काय? कन्सेशन. सूट द्याल अशी आशा करतो, करते. आता करतो, करते, ची हे काय प्रकार आहेत ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपल्या आपल्या पद्धतीने ते लिहायचे आहेत. आता हे आपण लिहिलं की पुस्तकं मागवत आहे. मग आपल्याला कोणती पुस्तकं पाहिजे त्याची पण यादी द्यायची आपल्याला. आता आपल्याला काही पुस्तकांची नावं माहीत असणं आवश्यक आहे. ही पुस्तकांची नावं या पद्धतीने तक्ता लिहायचं आहे. पुस्तके लवकर मिळतील अशी आशा करतो, करते. पुस्तकांचे बिल मिळताच आपल्या खात्यात रक्कम जमा करू. आता याच्यासाठी आपल्याला भाषा अशी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आपला किंवा आपली विश्वासू, आपल्या शाळेचं नाव, ईमेल ID आणि संपर्क क्रमांक. संपर्क क्रमांक म्हणजे फोन नंबर टाकताना कोणतेही डिजिट्स टाकायचे नाही आहेत, फुल्ल्या टाकायचे आहेत. या पद्धतीने आपलं हे पत्र आहे. असं कोणतंही पत्र आपल्याला आता लिहिता आलं पाहिजे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पत्राकडे जाऊ. नातवंडांस पत्र. नातवंड म्हणजे मुलाची किंवा मुलीची जी मुलं असतात त्यांना नातवंड म्हणतात. मग आता हे नातवंडांना पत्र लिहिलेले कोणी? नंदू नाटेकर. नंदकुमार नाटेकर यांचा जन्म 1933 साली झाला. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. बॅडमिंटन खेळामध्ये ते राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. 15 वर्षांमध्ये म्हणजे 15 वर्ष ते खेळले, तर त्या काळामध्ये त्यांनी 100पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. खेळामध्ये जे चांगली कामगिरी करतात त्यांना अर्जुन पुरस्कार दिला जातो. आपल्याला स्कॉलरशिपमध्ये असे पुरस्कार माहीत आहेत. तर या पद्धतीने खेळाचं महत्त्व सांगणारा हा पाठ आहे. खेळाचं म्हणजे मैदानी खेळ, ऑनलाईन गेम नाही. प्रस्तुत पाठातून लेखकांनी निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण म्हणजे निसर्गाच्या सोबत गेलेलं त्यांचं अगदी चांगलं बालपण, बॅडमिंटनची आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम म्हणजे कष्ट, प्रत्येकाच्या हातात पेन्सिल असेलच, आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश. संपादित केलेले म्हणजे मिळवलेले, उज्ज्वल म्हणजे फार चांगले, सगळ्यांना दिसून येईल असं यश, या गोष्टींविषयीचा संवाद पत्र रूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे. म्हणजे हे सगळं त्यांनी पत्र रूपाने आपला संवाद म्हणजे गप्पा त्यांनी या पत्रातून मांडल्या आहेत. त्याच्यातून काय सांगितलं आहे की त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांना बॅडमिंटनची आवड कशी लागली आणि सातत्यपूर्ण परिश्रम म्हणजे सतत कष्ट केले तर आपल्याला यश मिळतंच. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करू. इथे चित्रात आपल्याला काही मुलं दिसत आहेत, त्यांच्या हातात पत्र आहे, म्हणजे ही त्यांची नातवंड आहेत आणि ते पत्र वाचत आहेत असा त्याचा आपण बघू. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद.
ही त्यांची नातवांची नावं आहेत. कितीदा तरी मनात येतं की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. आता इथे स्वल्पविरामाकडे त्यांच्या शुद्ध लेखनाकडे वेलांटी उकाराकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. मी माझे बालपण कसे घालवले तुम्हाला सांगावे. म्हणजे कशासाठी मनसोक्त गप्पा मारायच्या, तर त्यांचं बालपण त्यांनी कसं घालवलं हे त्या नातवांना सांगावं. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय व कसे कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. आता इथे नातेसंबंध आपल्याला दिसून येत आहेत. नातवंड म्हणजे मुलाचे किंवा मुलीची मुलं. म्हणजे तुम्ही तुमच्या आजी आजोबांचे, मग ते मॅटर्नल असो की वडिलांकडून असो, आईकडून असो की वडिलांकडून असो, ते तुमचे आजी आजोबा, त्यांचे तुम्ही नातू झालात. आणि त्या आजी आजोबांचे आई वडील म्हणजे पणजी आणि पणजोबा. तर त्यांच्या मायेतून काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. म्हणजे त्यांचं बालपण कसं गेलं हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. आता जर का आजी आजोबा आपल्याला गप्पा सांगायला लागले, त्यांच्या गमती जमती सांगायला लागल्या, तर काय होतं, आपल्याला कधी कधी कंटाळा येतं, काय तुमच्या जमान्यातलं येते. पण मग अशा वेळेला काय होतं, त्यांचं जे बोलणं असतं ते राहून जातं. म्हणून या आजोबांना वाटलं की आपण लिहूनच यांना पाठवावं. मी शिकायला सांगलीला होतो. शिक्षण त्यांचं कुठे जातं, सांगलीला झालं. सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळच एक बाग होती. मैदान म्हणजे ग्राउंड. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. म्हणजे लहानपणी यांनी काय काय गमती केलेल्या आहेत, तर मनसोक्त खेळणे, हुंदडणे, झाडावर चढणे आणि पावसामध्ये चिंब भिजणे. चिंब म्हणजे अगदी ओलं गच्च व्हायचं, हुंदडणे म्हणजे उगीचच इकडे तिकडे फिरणे. निदान सुट्टीत तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर, गिरीस्थान म्हणजे डोंगर, जिथे आपण हिल स्टेशन म्हणतो, त्याला मराठीत गिरीस्थान, गिरी म्हणजे डोंगर, स्थान म्हणजे ठिकाण, किंवा छोट्या गावी गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे, तर शहरामध्ये जी रहदारी आहे, गडबड आहे, प्रदूषण आहे, त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. थवे म्हणजे काय, जे पक्षी एकत्र उडतात, समूहवाचक नाम आहे थवे. तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. आता पशु आणि पक्षीमध्ये काय फरक आहे, पक्षी म्हणजे जे 2 पायाचे असतात, पंख असतात, आकाशात उडतात, ते पक्षी. आणि पशु म्हणजे 4 पायाचे, ज्यांना शेपटी असते, म्हणजे हिंस्त्र पशु, पाळीव पशु आपण जे म्हणतो. मग पशु पक्षी. मग पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. आता पक्ष्यांचे थवे तर पशूंचा कळप, या पद्धतीचे हे समूहवाचक नाम आहेत. त्यांचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. आता हे मी जे काही बारीक बारीक गोष्टी सांगते त्या पटकन आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणत असतात. नजराणा म्हणजे भेट, गमतीचा नजराणा. खूप गंमत असते, खूप भेट आपल्याला या निसर्गाने दिलेली आहे. फक्त त्या निसर्गाच्या सानिध्यात आपण जाऊन तो अनुभव, ती मजा लुटता आली पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे. म्हणजे त्यांनी याच्यातून काय सांगितलं आहे की फक्त अभ्यासात चांगलं असलं तरच तुमचं करिअर चांगलं होतं का, नाही, खेळातून सुद्धा तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. फक्त त्यात सातत्य ठेवलं पाहिजे, कंटिन्युटी ठेवली पाहिजे. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. चषक म्हणजे काय, चषक आणि ढाली म्हणजे जे आपल्याला शील्ड्स मिळतात किंवा कप मिळतात ते. तर या लेखकाला, या आजोबांना बॅडमिंटनमध्ये लहानपणीच चषक आणि ढाली म्हणजे कप आणि शील्ड्स मिळालेले आहेत. त्याचे फोटो या मुलांनी बघितलेले आहेत. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो.
सातत्याने परिश्रम, कंटिन्यू त्याच्यामध्ये खेळलंच पाहिजे. आता एकदा अपयश आलं, एकदा हरलो, मग आता मी हे सगळं सोडून देणार, हे बरोबर आहे का? नाही. मला खेळताच येत नाही, तसा प्रकार नाही. मला याच्यामध्ये एक ठराविक असं उद्दिष्ट ठेवायचं, एम ठेवायचा, की मग आता तुम्ही काय म्हणाल, खेळामध्ये आम्हाला करिअर करायचं आहे, मग अभ्यास नाही. अभ्यास असणं आवश्यक आहे, अभ्यासातूनच सर्वांगीण विकास होतो. हे सगळे जोडीला जोड आहे. आपण श्वास घेऊन जगतो म्हणून काही जेवण सोडून देतो का? मग जेवण आणि श्वास हे सगळे कार्यक्रम आपण सोबत करत असतो. नुसतं गेम खेळून होतं का? नुसतं टी व्ही समोर बसून होतं का? नाही. त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. सर्वांगीण ऑलराऊंडर याला म्हणतात. मग हे सगळं आपलं असलं पाहिजे. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. पुष्कळ मुलांचं असतं की अरे या गेममध्ये आता आईवडील म्हणतात म्हणून ते सुरू केलं, पण त्याच्यामध्ये मी दोनदा हरलो, अपयश आलं, मग हा गेम सोडून देतो, ही गोष्ट सोडून देतो. हे योग्य नाही आहे ना. मग त्या पद्धतीने सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. म्हणजे आपल्या देशाकडून मी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळायला गेलो आणि मला अर्जुन पुरस्कार मिळाला. जर मी ही गोष्ट म्हणजे लेखकाने ही गोष्ट सोडून दिली असती की नाही मला बॅडमिंटनमध्ये अपयश मिळालं, मी हरलो, आता मी काही खेळणार नाही, तसं नाही. त्यांनी ते पुढे केलं, त्याच्यातच ते करत राहिले, खेळत राहिले, त्याच्यातल्या बारीकसारीक गोष्टी शिकले, म्हणूनच आज ते अर्जुन पुरस्कार सन्मानित आहेत. हा एवढा पाठ आपण बघायचा आहे आणि याच्यावरती ज्या आपल्या कृतीपुस्तिकेमध्ये कृती आहेत त्या सोडवायच्या आहेत. स्वमतसुद्धा तुम्हाला सोडवता येईल, तो पुढच्या वेळेला मी सांगते. आता आहे तो पाठ नीट वाचायचा आहे. त्याच्यातले कोणते शब्द तुम्हाला समजले नाही आहेत आणि स्कॉलरशिपमधलं जे व्याकरण आहे त्याच्याशी संबंधित याच्यात काय आहे त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. आपण आपला अभ्यास करायला शिकायचा आहे.